मी घेते, देशपांडे बाईंचंच असेल. हॅलो, हम शिव की अम्मा बोल रहे हैं. अरे नमस्ते नमस्ते. अच्छा हुआ आपने फ़ोन किया. कैसी है गौरी, ठीक है ना? ठीक है, उसे क्या होगा? नहीं नहीं, मेरा मतलब है सुबह से बड़ी याद आ रही थी उसकी. है क्या गौरी वहाँ है? नहीं है. गौरी आहे तिथे? मला बोलायचंय. एक मिनिट हा. अहो नर्मदा जी बोलतायत, बोलायचं तुम्हाला? तू बोल. हाँ, बोलिए बोलिए. बताइए कैसे हैं सब? भाई साहब, फूफा जी, दादी जी और उर्मिला जी सब ठीक हैं? वो सब रहने दीजिए समधन जी. हमने ये कहने के लिए फोन किया कि गौरी के भाई को बनारस भेज दीजिए गौरी को लेने के लिए. गौरी को लेने के लिए? क्यों? पग फेरे की रस्म नहीं करनी है? हाँ 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 हाँ, भेजते हैं ना, भेजते हैं. गौरी के भाई को भेजते हैं. कल सुबह तक पहुंच जाएगा ना? कल सुबह? नहीं नहीं, कल सुबह कैसे पहुंचेगा? वो अभी निकलेगा, फिर भी ट्रेन नहीं मिल सकती तो. कोई बात नहीं, सुबह की फ्लाइट से भेज दीजिए. सुबह आ जाएगा, शाम को विदा करा के ले जाएगा. हमें कोई आपत्ति नहीं है. नहीं नहीं, हेलो, मैं फोन रखते हैं, हमें बहुत काम है. जी माता जी आ रहे हैं. काय म्हणत होते ते? अहो त्यांनी नचिकेतला बोलवलंय उद्या बनारसला सकाळीच. ते गौरीला आणावं लागेल ना सासरून. हा म्हणजे ते पाच परतवड्या म्हणतात ना आपल्या, तसं असतात काहीतरी. हो तसंच काहीतरी. असं अचानक उद्या कसा काय पोहोचणार मी तिथे? अरे हो, पण आता तू ऐकलं नाहीस का मी काय बोलले ते? पण म्हणतात की फ्लाईट नाही येऊ दे त्याला. अगो असा कसा? मग त्यांना सांगायचं तिकीट काढून पाठवा. इमान म्हणजे काय त्यांना एसटी वाटली का काय? हा, मी बोलताय त्यांच्याशी, माका फोन लावून दे तू. दे. नाही असू दे, शांत राहा तू जरा. आई पण मी उद्या कसं काय जाऊ ग? आधी का नाही सांगितलं त्यांनी? मला कळतच नाही. अरे बाबा, ती बाई वाकडी आहे, माहिती आहे ना तुका. मग माका वाटतं ना दादीशी बोलू होया. अगं पण तरी काय कुणी जाऊ नका. कुणी त्रास घ्यायची गरज नाही. मी जाईल माझ्या लेकीला आणायला. अहो आणायला जायचंच आहे तिला. कुणी जायचा हा प्रश्न नाहीये, कसं जायचा हा प्रश्न आहे ना, म्हणून म्हटलं. मी बघ. एक मिनिट, मी बघतोय. काय हो, तुम्ही अजून घर नाही खाली केलं? कोण पाहिजे? मधुकर सावंत. मधुसूदन सावंत. मधु असलं की पुढे काय बोललं चालतं का? अहो मी घराची किल्ली घ्यायला आलोय. अहो मी घराची किल्ली घ्यायला आलोय. या घराची चावी बनवायला सांगितली का तुम्हाला? हो मिस्टर, तुम्ही घर विकलेत मला, समजलं? डोकं ठिकाणार का तुमचं? काय बोलताय काय तुम्ही? अहो अहो जरा शांतपणे घ्या. काय झालं? का भांडण? बघ ना माणूस आलाय, घर विकलं म्हणतो मी. काय बोलताय तुम्ही? हे आमचं घर आहे. हो, मी उगाचच बोलत नाही. तसे पेपर्स आहेत माझ्याकडे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.